शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। काल शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद करण्यात येईल। आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडेल। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी काल अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद मांडला होता। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे असा मुद्दा त्यांनी मांडला। आमदार एकत्रित सुरतेला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले हा योगायोग नव्हता, सर्व काही पूर्वनियोजित होतं अशी बाजू त्यांनी कोर्टात मांडली आहे। हा मुख्य मुद्दा मांडत असताना सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, सडकून टीकाही केली। कोर्टात तब्बल 1.5 तास हा युक्तिवाद चालला। यानंतर आज पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। तर या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण काल बघितलं की कपिल सिब्बलांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केला। आज शिंदेंच्या वकिलांकडे भूमिका काय असू शकते याचे आडाखे लावले जात आहेत। शिवसेना नेमकी कुणाची, आज अंतिम निर्णय येण्याची कितपत शक्यता आहे? नक्कीच मनश्री, खरं तर या सुनावणीकडे सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे। कारण ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं आमदार हे बाहेर पडून एक वेगळा गट, त्यांना एक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली होती, त्यामुळे 10 शेड्यूलवरती हा मोठा घाला आहे असं म्हणत आत्तापर्यंत ठाकरेच्या वकिलांनी म्हणजे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे। आणि अशाच पद्धतीचा युक्तिवाद कालसुद्धा कपिल सिब्बल यांनी केला। विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणजेच विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं। आणि जेव्हा ठाकरेचे जे आमदार आहेत, जेव्हा 31 आमदार बाहेर पडले आणि पक्षामध्ये फूट पडली, तेव्हा ते गुवाहाटीला गेले, तेव्हा त्यांचा एक गट बाहेर गेलेला होता, त्यामुळे तो पक्ष होऊ शकत नाही। त्यांना दिलेली मान्यता आणि एक पक्ष म्हणून त्यांना दिलेली मान्यता 10 शेड्यूलवरती मोठा घाला आहे, त्यामुळे या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे। आणि अपात्र करण्यासाठी कोणकोणती कारणे, कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहे याचा सुद्धा दाखला काल कपिल सिब्बल यांनी दिला। आणि त्यांनी केलेल्या युक्तिवादाला आज शिंदे गटाकडनं उत्तर दिलं जाणार आहे आणि शिंदेंचे वकील आज 2 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडतील। आपण पाहिलं तर काल 1.5 तास कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि आतापर्यंत अनेक मोठे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडण्यात आलेले होते। आता आज हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की ज्या पद्धतीने अनेक मुद्दे कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले, मग तो नेता निवडीचा असेल किंवा मग प्रतोद निवडीचा असेल, कपिल सिब्बल यांनी असं म्हटलं की पक्षप्रमुख म्हणून सगळे अधिकार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांचे होते, मात्र ते सगळे अधिकार डावलून एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये बैठक बोलावलेली होती आणि त्यांना बैठक बोलवण्याचा कोणताही अधिकार नव्हता। कोणतीही जर बैठक बोलवायची असेल तर ते पक्षप्रमुख बोलवतात, त्यामुळे पहिलाच एक रूल त्यांनी त्या ठिकाणी मोडलेला होता आणि त्यांनी बोलवलेली बैठक ही पक्षाच्या कायद्याला आणि नियमाला धरून नव्हती असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि सोबतच ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून ठरवण्यात आलेलं होतं, मुख्य नेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि अशा पद्धतीचं कोणतंही पद पक्षाच्या घटनेत नाही, त्यामुळे त्यांची झालेली निवड ही पक्षाच्या घटनेच्या विरोधात आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। सोबतच आमदार एक जे फुटून गेलेले आहेत त्यांनी 10 शेड्यूलचे त्यांनी पालन केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई जी आहे ती झालीच पाहिजे आणि मूळ पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता। त्यामुळे आज शिंदेंच्या वकिलांकडनं कोणकोणते मुद्दे खरं तर उपस्थित केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे कायद्याला धरून होते हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडनं कोणते मुद्दे हे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, त्यामुळे आज दिवसभरात या घडामोडीकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।